आज पण आपल्याला प्रिपरेशन ऑफ अल्केनच बघायचंय. त्यातली दुसरी प्रिपरेशन बघायची. प्रिपरेशनचं नाव आहे रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. ओके, रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड असं प्रिपरेशनचं नाव आहे. आता ही प्रिपरेशन बघायच्या आधी आपण दोन शब्दांवरती फोकस करूया. त्यातला पहिला शब्द आहे ऑक्सिडेशन आणि दुसरा शब्द आहे रिडक्शन. ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन्स वरूनच रिडक्शनची डेफिनेशन लिहिता येते. म्हणजे ऑक्सिडेशनची डेफिनेशन आली की रिडक्शनची डेफिनेशन लिहिता येईल, किंवा उलट पण आहे, रिडक्शनची डेफिनेशन आली की ऑक्सिडेशनची डेफिनेशन लिहिता येईल. पहिले बघू ऑक्सिडेशन म्हणजे काय. ऑक्सिडेशन इज द प्रोसेस इन विच देयर इज ए डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ऑक्सिडेशन या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन डोनेट होणार आहेत. अँड रिडक्शन इज द प्रोसेस इन विच देयर इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे ऑक्सिडेशन या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन डोनेट केले जातील आणि रिडक्शन या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले जातील. ओके, म्हणजे समजा झिंकच्या ॲटमनी 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले आणि Zn2+, सगळ्यांना माहिती अगोदरच्या स्टँडर्ड्स मध्ये तुम्ही शिकलेले आहे की जेवढे इलेक्ट्रॉन डोनेट केले जातील तेवढे पॉझिटिव्ह चार्ज त्या सिम्बॉल, केमिकल सिम्बॉलवरती आपण देतो. त्याचबरोबर जेव्हा मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये आयनिक बॉन्ड शिकवलाय तिथे सोडियम वरती +1 चार्ज कसा आला आणि क्लोरीन वरती -1 चार्ज कसा आला याबद्दल आपण बोललोय. तत्पूर्वी इथे सगळ्यांना कळलं असेल की 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडलेत म्हणजे झिंकच्या ॲटमने झिंकचा कॅटायन तयार केलाय किंवा झिंकचा पॉझिटिव्हली चार्जड आयन तयार केलाय. आणि त्यामुळे हा तयार होताना काय झाले, 2 इलेक्ट्रॉन बाहेर गेलेत, डोनेट केलेत झिंकच्या ॲटमने. म्हणून झिंकचं रिडक्शन झाले का ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन. रिडक्शन का ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन. इकडे रिडक्शन म्हणजे काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. समजा उद्या मी सांगितलं कॉपर हा सगळ्यांना माहिती आहे एलिमेंट, त्याचा आयन घेतला मी आणि त्यांनी जर का 2 इलेक्ट्रॉन मी ऍक्सेप्ट करताना दाखवलाय तर तुमच्या लक्षात येईल कॉपरने 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर, गेन केल्यानंतर कॉपरचा ॲटम तयार होईल. ओके, तर आता बघा 2+ चार्ज आणि एका इलेक्ट्रॉनवर -1 चार्ज, 2 इलेक्ट्रॉनवर -2 चार्ज, +2 -2 कॅन्सल, चार्ज 0 आलाय. इकडे सुरुवातीला झिंकवरती चार्ज 0 होता. एक लक्षात घ्या, हे मॅथ्स मध्ये आपल्याला सांगितलं जातं की कुठल्याही सिम्बॉलच्या पॉवरला काही नसेल तर 1 असतो. केमिस्ट्रीमध्ये कुठल्याही सिम्बॉलच्या पॉवरला काही नसेल तर समजून चालायचं त्याच्यावरती चार्ज किती? 0. डोंट ट्रीट ॲज लाईक ए मॅथमॅटिकल सिम्बॉल. म्हणजे झिंकच्या पॉवरला 0 चार्ज येईल आणि त्यांनी सुरुवातीला, आणि जेव्हा तो 2 इलेक्ट्रॉन डोनेट करेल त्यावेळेस 2+ चार्ज येईल. कॉपरच्या केसमध्ये अगोदरच कॉपरचा आयन कन्सिडर केलाय, त्याने 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेत, त्यामुळे 2 इलेक्ट्रॉनचा मिळून -2 आणि +2 मिळून कॉपरवरती इथे चार्ज किती आलाय? 0. ओके, म्हणजे हे ऑक्सिडेशन झालं आणि हे रिडक्शन झालं. ही पहिली डेफिनेशन सांगितली. मी बेसिक डेफिनेशन सांगतोय. डिटेल लेसन आहे आपल्याला, रेडॉक्स रिॲक्शन म्हणून एक लेसन येणार आहे, तेव्हा आपण एकदम डिटेलमध्ये बघायचं आपल्या रेडॉक्स रिॲक्शन कशा होतात. आता या रिॲक्शन मध्ये काय झाले? ऑक्सिडेशन झाले, म्हणजे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आहे, आणि या रिॲक्शन मध्ये रिडक्शन झाले, रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल याला मी हाफ रिएक्शन का बोललो, तेच तर त्या लेसन मध्ये बघायचं आहे. ओके, मग पहिली बेसिक डेफिनेशन कळली की ऑक्सिडेशन जेव्हा एखाद्या प्रोसेसमध्ये होत असेल त्यावेळेस इलेक्ट्रॉन डोनेट केले जाणार आहेत. कुठली तरी एक स्पीसीज इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे आणि रिडक्शनच्या प्रोसेसमध्ये कुठली तरी एक स्पीसीज इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे, हे मी बोललो. ओके, धन्यवाद. किंवा गेन करणारे इलेक्ट्रॉन असं मी डेफिनेशन मध्ये लिहिलंय. त्यामुळे ही पहिली डेफिनेशन झाली कोणाची, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची. अजून एका पद्धतीने ऑक्सिडेशन किंवा रिडक्शनला डिफाईन करता येतं. त्यातली ऑक्सिडेशनची डेफिनेशन बघा. इथे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन असते. काय असते? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. काय असतं? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. काय असतं? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. आणि रिडक्शन मध्ये इकडे काय केलं? ऍडिशन केलं. इकडे आपण म्हणू शकतो देअर इज ए रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. देअर इज जेव्हा एखाद्या ठिकाणी रिडक्शन होत असेल तेव्हा एखाद्या स्पीसीज मधून एखाद्या मॉलिक्यूल मधनं ऑक्सिजन बाहेर जाईल जेव्हा रिडक्शन होईल तेव्हा. आणि जेव्हा एखाद्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होईल तेव्हा त्या मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजन ऍड केला जाईल असं मी म्हणेल. ओके, कळले सगळ्यांना? परत एकदा मी काय बोलतोय ते नीट ऐका. जेव्हा एखाद्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन केलं जाईल असं आपण म्हणू, म्हणजे काय? समजा कार्बन प्लस हाफ O2 यूज कार्बन मोनॉक्साईड, हे एक प्रकारचं काय? ऑक्सिडेशन आहे. म्हणजे या कार्बनच्या आयटमला ऑक्सिजन ऍड झालं म्हणजे कार्बनचं काय झालंय? ऑक्सिडेशन झालेलं आहे. अर्थ कळलाय? तसंच एखाद्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन जर का रिमूव्ह झाला तर काय म्हणायचं? त्या रिएक्शनला किंवा त्या स्पीसीजचं काय झाले म्हणून सांगायचं आपण? रिडक्शन झाले म्हणून सांगायचं. काय झाले म्हणून सांगायचं? रिडक्शन झाले म्हणून सांगायचं. यासाठी मला तुम्हाला काही रिएक्शनचं उदाहरण देता येईल, पण त्यासाठी परत फंक्शनल ग्रुपचा थोडा अभ्यास लागेल म्हणून मी ती रिएक्शन देत नाही. पण तरी सुद्धा सगळ्यांच्या लक्षात आला असेल पॉइंट काय येतो. इथे कार्बनकडे ऑक्सिजन ऍड झालाय म्हणून कार्बनचं काय झालंय? ऑक्सिडेशन. हाफ O2 जर का मी नाही घेतला तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड सुद्धा मिळू शकतं. एक्सेस ऑफ ऑक्सिजन, कम्प्लीट कंबस्चन होईल कार्बनचं आणि कार्बन डायऑक्साईड मिळेल. म्हणजे या केसमध्ये काय झालंय? कार्बनचं काय झालंय? ऑक्सिडेशन झालंय. काय झालंय? कार्बनचं ऑक्सिडेशन. कारण ऍडिशन ऑफ काय झाले? ऑक्सिजन. पण एखाद्या प्रोसेसमध्ये काय होतं? ऑक्सिजन रिमूव्ह होतो. ओके, ऑक्सिजन बाहेर पडतो आणि ऑक्सिजन जर का बाहेर पडला तर काय समजायचं? त्या पर्टिक्युलर स्पीसीजचं काय झालंय? रिडक्शन झालंय. अजून एक डेफिनेशन आहे, बघूया आपण. काय बरं डेफिनेशन आहे? तिसरी डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय ऑक्सिडेशन इज द प्रोसेस इन विच देअर इज अ रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, आणि रिडक्शन इज द स्पीसीज. आता इकडे काय झाले? रिमूव्हल झाले. इकडे ऍडिशन होती तेव्हा इकडे रिमूव्हल होतं. आता इकडे रिमूव्हल आहे म्हटल्यावर इकडे काय? ऍडिशन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एखाद्या रिएक्शनमध्ये काय केला जाईल? हायड्रोजन काय केला जाईल? रिमूव्ह केला जाईल का ऍड केला जाईल? ऍड केला जाईल. रिमूव्ह केला जाईल का ऍड केला जाईल? ऍड केला जाईल. आणि जर का त्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन ऍड होत असेल, ओके, तर समजायचं त्या मॉलिक्यूलचं काय झालंय? रिडक्शन झालंय. काय झालंय? रिडक्शन झालंय. किंवा हायड्रोजन एंटर केला जातोय त्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये तर आपण त्याला काय म्हणणार? रिडक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पीसीज. ओके, म्हणजे एखाद्या स्पीसीज मधनं हायड्रोजन बाहेर निघून गेला, एखाद्या मॉलिक्यूल मधनं हायड्रोजन निघून गेला तर त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. आणि एखाद्या मॉलिक्युलर स्पीसीजमध्ये स्ट्रक्चरमध्ये हायड्रोजन ऍड झाला मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये तर आपण त्याला काय म्हणणार? रिडक्शन म्हणणार. ओके, अजूनही चांगल्या पद्धतीने अजून एक पद्धत आहे, पण अजून दोन पद्धतीत राहतात हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन डिफाईन करायच्या, पण मी त्या आता सांगणार नाहीत कारण मला कन्फ्युजन वाढवायचं नाही. ओके, मला कन्फ्युजन वाढवायचं नाही. मला बेसिक 3 डेफिनेशन वरती बोलायचं आहे. आणि आत्ता मला जी डेफिनेशन मी वापरणार आहे ही स्पेशली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण ज्या डेफिनेशन वापरतो त्या या 2 आणि 3 नंबरच्या डेफिनेशन वापरतो. आणि शक्यतो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो पार्ट असतो किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे, रेडॉक्स रिएक्शनचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये शक्यतो आपण डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन या पहिल्या डेफिनेशनचा विचार करतो. ओके, आता आपल्याला या 2 डेफिनेशनचा आधार घ्यायचा आहे. आणि तूर्तता तरी आत्ता जो मी कन्सेप्ट शिकवणार आहे ज्याच्यामध्ये मी सांगतो अल्किल हायड्रेटचं काय होणार आहे? रिडक्शन होणार आहे. त्या प्रोसेसमध्ये मी तिसऱ्या डेफिनेशनचा आधार घेणार आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल आता मी अल्किल हायड्रेटचे रिडक्शन करतोय, याचा अर्थ अल्किल हलाइडच्या मॉलिक्युलर स्पीसीजमध्ये
कुठल्या ना कुठल्या तरी प्रोसेसमधून हायड्रोजन पिक्चरमध्ये येणार आहे, अल्किलाइडच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये हायड्रोजन एंटर होणार आहे, म्हणजेच अल्किलाइडचं काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. धन्यवाद. सगळ्यांना कळलं असेल मी काय म्हणतोय. तरी परत एकदा मी तुमच्या सगळ्यांना परत एकदा 3 डेफिनेशन एक्सप्लेन करतोय. ऑक्सिडेशन इज द प्रोसेस इन विच देर इज अ डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन इज द प्रोसेस इन विच देर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. त्याचबरोबर ऑक्सिडेशन इज अ प्रोसेस in which there is addition of oxygen into the molecular species, and reduction is the process in which there is a removal of oxygen in the molecular species. किंवा ते मॉलिक्यूल मधनं ऑक्सिजन निघून जाईल. त्याचबरोबर ऑक्सिडेशन होईल एखाद्या स्पीसीजमध्ये तिसऱ्या डेफिनेशन अंतर्गत, त्यावेळेस मॉलिक्युलर स्ट्रक्चरमधनं हायड्रोजन रिमूव्ह केला जाईल आणि रिडक्शनमध्ये मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये हायड्रोजनची ऍडिशन केली जाईल. मी परत एकदा सांगतोय, इलेक्ट्रोकेमिस्ट्री किंवा इनऑर्गॅनिक किंवा फिजिकल केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे तिथे आपल्याला या पद्धतीने पहिल्या डेफिनेशन प्रमाणे ऑक्सिडेशन रिडक्शनच्या पहिल्या डेफिनेशन प्रमाणे आपण ऑक्सिडेशन रिडक्शनचा विचार करू. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये या 2 पद्धतीने 2 नंबर आणि 3 नंबरच्या डेफिनेशनचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये विचार केला जाईल. धन्यवाद. सगळ्यांना कळलं असेल. आता बघूया रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. आणि आता मी सांगितलं की रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइडमध्ये जेव्हा आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस मी सांगितलं 3 नंबरच्या डेफिनेशनचा आधार घ्यायचा आहे, म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन का रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन, कारण आपण ऑक्सिडेशन करतो की रिडक्शन. आणि मी आता इथे रिडक्शनसाठी लिहिलं होतं की व्हेनेवर देर इज अ रिडक्शन देर इज अ ॲडिशन ऑफ व्हॉट, हायड्रोजन. अजून एक मला तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची, आपण त्या इन्फॉर्मेशनचाही आधार घेऊया. जेव्हा आपण ऑलरेडी रिडक्शन केलं, सगळ्यांना आठवत असेल आपण ऍडिशन ऑफ हायड्रोजन केलेली, विसरू नका, याच्या अगोदरची प्रिपरेशन मेथड. तिथे आपण काय केलं होतं, हायड्रोजन मॉलिक्यूल ऍड केला होता. ओके, आता आपण रिडक्शन करताना वेगळ्या वेगळ्या रिएजंटचा वापर करू शकतो किंवा वेगळ्या हायड्रोजनच्या सोर्सचा वापर करू शकतो. आपण जेव्हा अल्किनचं किंवा अल्काईनचं जेव्हा आपण रिडक्शन केलं, ते रिडक्शनच एक प्रकारचं, कारण तिथे काय झालं, हायड्रोजन ऍड झालेलं आहे. आता तिथं आपण काय वापरला, मॉलिक्युलर हायड्रोजन वापरला. आता हे मी जे तुम्हाला जे जनरल नॉलेज देतोय ना, ही जी माहिती देतोय ना, ही फार महत्वाची आहे. ही पॉइंट आउट करून ठेवा, ही नोट्समध्ये पण मी पाठवणार आहे, कारण याच्यावरतीच अनेक पुढचे रिएक्शन तुम्हाला अभ्यासायचे आहेत. ओके, आणि मग त्यावेळेस तुम्हाला पाठ नाही करावं लागणार, तुमच्या आपोआप लक्षात येईल की अरे सरांनी अगोदर सांगितलं होतं आणि आता मला या रिएक्शनमध्ये हे लॉजिक वापरायचं आहे. तुम्ही स्वतःहून वापराल आणि तुम्हाला मग ती गोष्ट किंवा ती रिएक्शन सोपी वाटायला लागेल. आता मी तुम्हाला काय सांगितलं की रिडक्शन करण्यासाठी हायड्रोजन पाहिजे, तर हायड्रोजनचे वेगळे फॉर्म वापरले जातात असं मी बोलतो. त्यातला पहिला फॉर्म मी सांगितलं की रिडक्शन करताना हा जो हायड्रोजन आहे हा मॉलिक्युलर हायड्रोजन आहे. काय हा, मॉलिक्युलर हायड्रोजन आहे. काय हा, मॉलिक्युलर हायड्रोजन आहे. काय हा, मॉलिक्युलर हायड्रोजन आहे. असाच अजून एक हायड्रोजन आहे जो आपल्याला दाखवला जातो, हा ऍटॉमिक हायड्रोजन आहे. हा हायड्रोजनचा काय, मॉलिक्यूल म्हणजे काय, ग्रुप ऑफ ऍटम. म्हणजे काय झालं, इथे 2 हायड्रोजनचे ऍटम एकत्र घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून हायड्रोजनचा मॉलिक्यूल तयार झालाय. आणि म्हणून मी सांगितलं की रिडक्शनसाठी मी H2 वापरला तर मी हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म वापरला असं मी म्हणेन, जो मी अल्किन आणि अल्काईनच्या केसमध्ये वापरला होता. सगळ्यांना आठवत असेल. परत एकदा मी ती रिएक्शन रिवाइज करतोय. सगळ्यांना आठवत असेल की मॉलिक्युलर हायड्रोजन जेव्हा आपण वापरला होता तिथे रिडक्शनच केलं असं मी बोललो, आणि तिथे नुसता मॉलिक्युलर हायड्रोजन वापरला होता का, तर आपण कॅटलिस्ट पण वापरला होता. आपण प्लॅटिनम पॅलेडियम पण वापरले होते रूम टेम्परेचरसाठी. आणि निकेलसाठी कंडिशन आठवत असेल सगळ्यांना, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर आपल्याला कंडिशन्स गरजेच्या होत्या निकेलसाठी. आणि प्लॅटिनम आणि पॅलेडियम हे रूम टेम्परेचर, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम हे रूम टेम्परेचरला आपण वापरू शकत होतो, आणि त्यावेळेस आपण मॉलिक्युलर हायड्रोजन वापरला होता आणि रिडक्शन केलं होतं. हा जो दुसरा फॉर्म आहे याच्यामध्ये नुसताच हायड्रोजन आहे. म्हणजे हा काय झाला, मॉलिक्युलर हायड्रोजन आहे का ॲटॉमिक हायड्रोजन आहे, तर ॲटॉमिक हायड्रोजन आहे. म्हणजे हा काय, नेसंट हायड्रोजन आहे. काय हा, नेसंट हायड्रोजन. काय हा, नेसंट हायड्रोजन. काय हा, नेसंट हायड्रोजन. काय हा, नेसंट हायड्रोजन. ओके, नेसंट हायड्रोजन. आणि अजून एक फॉर्म असतो ज्या केसमध्ये आपण रिडक्शन करण्यासाठी
H मायनसचा वापर करतो. कोणाचा वापर करतो? H मायनस. याला म्हणतात हायड्राइड फॉर्म. काय म्हणतात त्याला? हायड्राइड फॉर्म. काय म्हणतात त्याला? हायड्राइड फॉर्म. आतापर्यंत मोस्ट ऑफ द टाइम आपण सर्वांनी H प्लस फॉर्म बघितला असेल. जो हायड्रोजनचा H प्लस फॉर्म आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रोटॉन म्हणतो. काय म्हणतो त्याला? प्रोटॉन. 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 का? जरा नीट ऐका. एक लक्षात घ्या ताई दादांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर जो आहे, हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे? 1. आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 1. बरोबर. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 1. बरं, सगळ्यांना एवढं तर माहिती आहे ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय रे? ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? सगळ्यांना माहिती आहे नंबर ऑफ प्रोटॉन्स. काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स. काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स. काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. प्लस काय? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता गंमत बघा, मी तुम्हाला ऑलरेडी डिक्लेअर केलंय की नंबर ऑफ प्रोटॉन्स जे आहेत हायड्रोजनकडे ते 1 आहेत. बरोबर. मग नंबर ऑफ न्यूट्रॉन काढण्यासाठी मी विचार केला ॲटॉमिक मास नंबर किती? 1 आहे. मग माझ्या लक्षात आलं की नंबर ऑफ न्यूट्रॉनची जी संख्या आहे हायड्रोजनच्या केसमध्ये ती किती आहे? 0 आहे. एकदा परत ऑब्झर्व करा. एकदा परत ऑब्झर्व करा मी काय बोललो ते. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, ॲटॉमिक मास नंबर पण 1 आहे. आणि मी सांगितलं ॲटॉमिक मास नंबर बरोबर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. आणि सगळ्यांना माहिती आहे बाय डेफिनेशन की ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन. मग जर का हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे याचा अर्थ हायड्रोजनकडे असणाऱ्या नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या किती आहे? 1च आहे. म्हणून मी इथं काय लिहिलं? ॲटॉमिक मास नंबर बरोबर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. मग मी लिहिलं नंबर ऑफ प्रोटॉन्स किती हायड्रोजनकडे? 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर किती? 1. मग नंबर ऑफ न्यूट्रॉन समजा मला काढायचे तर माझ्या लक्षात येईल नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या किती आहे? 0. फार महत्वाची गोष्ट आहे, हायड्रोजन इज ओनली द एलिमेंट इन द पिरियडिक टेबल हु डोंट हॅव न्यूट्रॉन. हायड्रोजन इज ओनली द एलिमेंट इन द पिरियडिक टेबल हु डोंट हॅव न्यूट्रॉन. हायड्रोजन इज ओनली द एलिमेंट इन द पिरियडिक टेबल हु डोंट हॅव न्यूट्रॉन. हायड्रोजन इज ओनली द एलिमेंट इन द पिरियडिक टेबल हु डोंट हॅव न्यूट्रॉन. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या हायड्रोजनच्या केसमध्ये 0 आहे. आता मला सांगा, जर का मी हे तुम्हाला डिक्लेअर करतोय की हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉनची संख्या 0 आहे याचा अर्थ प्रोटॉन किती आहे? 1 आहे. पण सगळ्यांना हे पण माहिती आहे की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोघांची संख्या काय असते? सेम. बरोबर. म्हणजे हायड्रोजनच्या केसमध्ये जर का 1 प्रोटॉन असेल तर इलेक्ट्रॉन पण किती आहेत? 1च आहे. थँक्यू. हायड्रोजनच्या केसमध्ये प्रोटॉन जर का 1 असेल तर इलेक्ट्रॉन पण किती आहेत? 1च आहे. हायड्रोजनच्या केसमध्ये प्रोटॉन जर का 1 असेल तर इलेक्ट्रॉन पण किती? 1 आहे. मी इथं काय लिहिलं? H लिहिलं का? H प्लस. याचा अर्थ हायड्रोजनमध्ये जो इलेक्ट्रॉन होता तो निघून गेलाय, तो हायड्रोजनने डोनेट केलाय. म्हणजे काय झालं? म्हणून तर त्या हायड्रोजनवर काय आला? H वर काय आला? Hच्या ॲटमवर काय आला? निगेटिव्ह चार्ज आला का पॉझिटिव्ह? कारण त्याने इलेक्ट्रॉन काय केलं? ऍक्सेप्ट का डोनेट करून टाकला. मग आता मला तुम्ही सांगा हायड्रोजन मध्ये राहिलं काय? हायड्रोजन मध्ये 1 प्रोटॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. ओके. प्रोटॉन 1, इलेक्ट्रॉन 1 आणि न्यूट्रॉन काय? 0. बरोबर. हे हायड्रोजन मध्ये होतं. पण जेव्हा हायड्रोजननी 1 इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकला त्यावेळेस उरला काय? फक्त हायड्रोजनकडं फक्त आणि फक्त प्रोटॉन. म्हणून या H प्लस जी स्पीसीज आहे म्हणजे काय? हायड्रोजनच्या ॲटमनी 1 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर जी स्पीसीज उरली त्या स्पीसीजला काय म्हणायचं? त्या स्पीसीजला काय म्हणायचं? प्रोटॉन. म्हणून H प्लसला प्रोटॉन असं म्हणून सुद्धा संबोधलं जातं. ओके. वी कॅन से H प्लस और वी आर गोइंग टू से H प्लस ॲज प्रोटॉन ऑल्सो. इन सम रिएक्शन्स we are going to mention H plus as what? Proton. Why? Because this is the explanation. Number of neutrons 0. Okay, as we are donating one electron, only one proton will be there in hydrogen atom, and now hydrogen atom carries positive charge as hydrogen had donated one electron, and so H plus species we are going to call it as what? Proton. H2 species is known as what? Molecular hydrogen. H plus we are not going to use for reduction. Okay, so please don't worry about H plus. H2 is the species which we can use for reduction in presence of catalyst. म्हणजे मॉलिक्युलर हायड्रोजन जर का आपल्याला वापरायचं असेल
रिडक्शनसाठी, तर लक्षात ठेवायचं कॅटॅलिस्ट पाहिजे. कॅटॅलिस्ट कोण पाहिजे? प्लॅटिनम पाहिजे, पॅलेडियम पाहिजे किंवा निकेल पाहिजे. त्याच्यानंतर इथे दुसरा फॉर्म आपण रिडक्शनसाठी वापरू शकतो, नेसेंट हायड्रोजन. पण हा काय नेसेंट हायड्रोजनचा जो फॉर्म आहे मॉलिक्युलर आहे का ॲटॉमिक आहे? ॲटॉमिक आहे, कारण आता एकच ॲटम त्याच्यात प्रेझेंट आहे. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघू शकता ती म्हणजे मी याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलाय. कशामध्ये लिहिलाय? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलाय. कशामध्ये लिहिलाय? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलाय. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलाय याचा अर्थ हा अनस्टेबल आहे. काय? हा अनस्टेबल आहे. काय? हा अनस्टेबल आहे. काय? हा जो दुसरा हायड्रोजनचा फॉर्म दिसतोय ह्याला मी म्हटलं हायड्राइड फॉर्म. काय म्हटले? हायड्राइड फॉर्म. त्याच्यामध्ये काय दिसतंय? हायड्रोजननी एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला. त्याच्यावर चर्चा करायची येणाऱ्या लेक्चर्समध्ये. ओके, पण H मायनस फॉर्म सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे, H+ फॉर्म सुद्धा बघायला मिळणार आहे, H2 मॉलिक्युलर फॉर्म बघायला मिळणार आहे, आणि त्याचबरोबर ॲटॉमिक फॉर्म आहे ज्याला मी म्हणतोय नेसेंट हायड्रोजन. आणि तो स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? अनस्टेबल आहे. ओके, ह्याच्यातल्या या तीन फॉर्मचा वापर करून आपण रिडक्शन करू शकतो. आता बघूया अल्किल हॅलाइडच्या केसमध्ये आपण नक्की या तिघांपैकी कोणाचा वापर करून रिडक्शन घडवणार आहोत. प्लीज हॅव ए लुक ऑन इट. आता रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये पहिली रिएक्शन बघू. पण रिएक्शन सांगण्याच्या आधी मला अजून काही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आता एक लक्षात घ्या की रिएक्शन तर मी अशा शिकवणार आहे तुम्हाला. मागच्याची रिएक्शन ऍडिशन रिएक्शन होती, त्यामुळे ती पटकन समजली पण असेल तुम्हाला. आता याच्या पुढच्या ज्या रिएक्शन आहेत स्पेशली सबस्टिट्यूशन रिएक्शन जे असतात, ओके, त्या समजून सांगण्यासाठी किंवा एलिमिनेशन रिएक्शन आहे त्या समजून सांगण्यासाठी आता मी जे काही लॉजिक सांगतोय ते फार महत्वाचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं काही लोकांचे बॉन्डिंग्स हे कन्फर्म असतात केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे काय? सोडियम अँड हॅलोजन दे आर गुड बॉन्डिंग. म्हणजे जेव्हा जेव्हा ते रिएक्टंट साइडमध्ये आपल्याला दिसतात दोन वेगळ्या वेगळ्या मॉलिक्युलमध्ये, त्यावेळेस सोडियम एका मॉलिक्युलमध्ये आणि हॅलोजन दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये, तर सोडियम आणि हॅलोजन दोघं मिळून बॉन्ड तयार करतील आणि ते एक प्रॉडक्ट तयार करतील. ओके, ते प्रॉडक्ट साईडला दिसणारच तुम्हाला. तसंच H आणि OH उदाहरण दाखवतो ना मी तुम्हाला, काही कन्फ्युज होण्यासारखं नाही. समजा आता इकडे अल्किल हॅलाइड आहे आणि ॲक्युएस KOH घेतलं मी. ही रिएक्शन आपण ऑलरेडी बघितली सबस्टिट्यूशनला. आता बघा पोटॅशियम आणि हॅलोजन मी काय सांगितलं? दे आर गुड फ्रेंड्स. ते लगेच दे आर गोइंग टू फॉर्म प्रॉडक्ट. आणि मग जे उरलंय ना आपल्याकडे रिएक्टंट साइडला, दे आर गोइंग टू फॉर्म अनदर प्रॉडक्ट R and OH. मी मेकॅनिझम आहे असं बोललो का? नाही. मी असं बोललो का रिएक्शन अशीच होते? नाही, मी असं काहीच बोललो नाही. पण पेपरवरती रिएक्शन लिहिण्यासाठी आपण काही रिअलिटी रिएक्शन करणार नाही, पण ऑन पेपर रिएक्शन लिहिण्यासाठी हे टेक्निक फार उपयोगाचं आहे. मी काय बोललो बघा, एका मॉलिक्युलमध्ये पोटॅशियम आहे, दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये हॅलोजन आहे. तर पोटॅशियम अँड हॅलोजन they are going to come together and they are going to form one of the product, and remaining people they are going to form another product. Who are they? R and OH. They come together and they form product alcohol. That's it. Similarly H and OH they can also behave and they will form water as one of the product. Similarly H and X they can also form a product when they come together. सगळ्यांना कळलंय का मी काय बोलतोय ते? परत एकदा नीट ऐका बरं का. गंमत कळली का मला सांग. हे जे मी आता बोललो ना हे परत येणाऱ्या रिएक्शन्स मध्ये मी वापरणार आहेच. मेटल असतात ना स्पेशली त्यांचं हॅलोजन बरोबर चांगलं बॉन्डिंग असतं. त्याचं कारण आहे, कारण हे सगळे जे मेटल आहेत हे इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि जे हॅलोजन असतात ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं, मेटल आणि हॅलोजन दे शो गुड काइंड ऑफ बॉन्डिंग. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. हे सगळं कन्सेप्ट कळलाय. आता आपण रिएक्शनकडे प्रोसीड होऊ. आपल्याला काय करायचे? अल्किल हॅलाइडचं काय करायचे? ऑक्सिडेशन का रिडक्शन? अल्किल हॅलाइडचं आपल्याला करायचंय रिडक्शन. त्यासाठी आपल्याला समजा मी अल्किल हॅलाइड घेतलं आणि आता आपल्याला रिडक्शन करायचंय. मी सांगितले 3 नंबरच्या डेफिनेशन नुसार. 3 नंबरची डेफिनेशन काय होती? ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन,
रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन का ऍडिशन ऑफ हायड्रोजन, तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन. पण हायड्रोजनचे किती सोर्स सांगितले होते मी? 3. एक तर मॉलिक्युलर हायड्रोजन, दुसरा नेसंट हायड्रोजन किंवा हायड्रेट, अशा 3 पद्धतींचा वापर करून आपण रिडक्शन करू शकतो असं मी बोललो होतो. बरोबर आहे. त्यातला आता कुठला वापरायचा? तर मी सांगितलं मॉलिक्युलर हायड्रोजन वापरायचा नाही, तर या केसमध्ये नेसंट हायड्रोजन वापरायचं आहे. पण नेसंट हायड्रोजन वापरत असताना मी एक सूचना सांगितली होती की नेसंट हायड्रोजन हा स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, तर तो अनस्टेबल आहे. तो अनस्टेबल आहे हे दाखवण्यासाठी मी त्याला काय केलं होतं, त्याला मी ब्रॅकेटमध्ये लिहिला होता. कशामध्ये लिहिला होता? ब्रॅकेटमध्ये. म्हणजे मॉलिक्युलर हायड्रोजन मला सिलेंडरमध्ये भेटू शकतो सेपरेटली, दॅट आय कॅन यूज डिरेक्टली इन अ रिएक्शन. पण नेसंट हायड्रोजन मला सेपरेट इंडिपेंडंट अस्तित्वात मिळत नाही, कारण तो स्टेबल नाही. मॉलिक्युलर हायड्रोजन स्टेबल आहे म्हणून तो सिलेंडरमध्ये मिळाला आपल्याला. पण आपल्याला इकडे नेसंट हायड्रोजन असं इंडिपेंडंट फॉर्ममध्ये कुठेतरी कंटेनरमध्ये कुठेतरी बॉटलमध्ये मिळणार नाही. मग काय करायचं? तर आपल्याकडे मेटल इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl, म्हणजे झिंक इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl, इट विल फॉर्म व्हॉट? नेसंट हायड्रोजन. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की या झिंकची किंवा मेटलची आणि हॅलोजनची बॉन्डिंग करायची कॅपॅसिटी आहे. त्याचं कारण पण मी सांगितलं. मेटल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत, ते इलेक्ट्रॉन डोनेट करण्यात इंटरेस्टेड असतात, आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन म्हणजे हॅलोजन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्यात इंटरेस्टेड असतात. आता काही गोष्टी तुम्हाला केमिस्ट्री जशी हळूहळू यायला लागेल तसं तसं तुमच्या लक्षात येईल. मागाशी मी मुद्दामून जेव्हा ऑक्सिडेशन रिडक्शन हे कन्सेप्ट समजून सांगत होतो त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो की झिंक हा काय इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे का इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, तर तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. काय? तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणजे तो काय करणार आहे रे? तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे का डोनेट करणार आहे? तर तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. मी रिएक्शन दाखवली होती बघा इथे. Zn gives Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन असं मी बोललो होतो. मान्य सगळ्यांना? कळलंय? ओके. आज मी पूर्ण रिएक्शन सांगणार पण नाही, मला या पॉइंटला मी थांबतो आज. ओके, पण आता तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की झिंक एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो का? 2. ओके, आणि त्यामुळे इथं काय मिळेल? Zn का Zn2 प्लस Zn2 प्लस. आता पुढं काय होणार आहे आणि कशा पद्धतीने नेसंट हायड्रोजन तयार होणार आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आज आपण काय काय बघितलं सगळ्यांना माहिती. मी आज तुम्हाला ऑक्सिडेशनचा अर्थ सांगितला, रिडक्शनचा अर्थ सांगितला, जे लोक बॉन्ड तयार करू शकतात त्यांची मी लिस्ट आउट काढून दिली तुम्हाला. आणि मी आता इथे येऊन थांबलोय की हा नेसंट हायड्रोजन अनस्टेबल आहे आणि तो तयार करण्यासाठी मी झिंक डायल्यूट HClचा वापर करतोय. आणि झिंक डायल्यूट HCl आता नेसंट हायड्रोजन कसा तयार करणार आहेत हे मी सांगणार होतो, पण तत्पूर्वी मी आता इथे येऊन थांबलोय की झिंक किती इलेक्ट्रॉन डोनेट करतो? 1 का 2? आणि तयार काय करतो? Zn2 प्लस. या पॉइंटला मी येऊन थांबलेलो आहे. अजूनही मी नेसंट हायड्रोजन कसा तयार झालाय सांगितलेलं नाहीये. या बाकी आता रिएक्शन कशी होणार आहे याच्याबद्दल आपण उद्या चर्चा करणार आहे असं मी बोललोय. ओके, अजून एक, हा हायड्रोजन स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? अनस्टेबल आहे. याच्यावर उद्या आपल्याला चर्चा करायची आहे. माझं तुम्हाला एक निवेदन आहे, एक लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल अरे तू मेन रिएक्शन सोडून एवढा फापट पसारा कशाला सांगतो आम्हाला, तू हे इकडचं तिकडचं ऑक्सिडेशन रिडक्शन. एक लक्षात घ्या, मी या टायटलच्या अंडर येणारी प्रत्येक गोष्ट जी नवीन आहे किंवा तुम्ही जरी अगोदर ऐकली असली तरी माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतोय ही गोष्ट, हे मात्र फर्स्ट टाइमच आहे. बरोबर? त्यामुळे ती तुम्हाला नवीन जरी नसली तरी माझ्या भाषेतनं जे तुम्ही ऐकता ते मात्र नवीन आहे. बरोबर? मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की याच्यातला मी एकही पॉइंट अननोन सोडत नाहीये. ओके, मी हायड्रोजन कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये रिडक्शन करू शकतो हे पण सांगितलं. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, हे सगळं मी का सांगतोय? कारण येणारे जे लेसन्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सोडवायला लागणारे MCQ आहेत, त्या सर्वच्या सर्व अवघड MCQ मध्ये या गोष्टीचा विचार केला जातो. ओके, आता मी तुम्हाला अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये बोललोय की मी टेक्स्टबुकला धरून त्यांच्या सिक्वेन्सला धरून शिकवत नाही. मी रेडॉक्स रिएक्शन नावाचा लेसन शिकवला नाही, पण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मात्र शिकवलं. अजून हायड्रेट आपल्याला कदाचित पुढच्या काही एक लेसन मध्ये नंतर बघायला मिळेल. ओके, पण तरी सुद्धा मी आज तुम्हाला हायड्रेट सांगितला कारण आपल्याला जे MCQ सोडवायचे त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी येणार आहेत.
ओके. आणि आता कदाचित थोडं पहिल्यांदा वेळ लागेल. ती म्हणाल अरे आज तर तू टायटलच लिहिलं फक्त रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइडचं, आणि रिडक्शन तू शिकवलंच नाहीस. शिकवलं पण तू ती रिएक्शन नाही शिकवली ज्या रिएक्शनचं तू टायटल लिहिलं. पण त्या रिएक्शनसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्या होत्या आणि ज्या तुम्हाला अननोन होत्या त्या प्रत्येक पॉइंटवर मी बोललोय. आणि आता मी उद्या मला अजूनही अनेक गोष्टी बोलायच्या आहेत. अजून प्रॉडक्ट साईड तर सगळी राहिलेली आहे, बरोबर. आणि ही रिएक्शन बद्दल मला बोलायचं आहे. त्यामुळे थोडा वेळ लागतोय, मला पण कळतंय, पण जे होत आहे ते परफेक्ट होत आहे आणि डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या लेक्चर्समध्ये होईल. ओके. नोट्स पाठवतोय. आज कदाचित नोट्स फारच कमी असतील, कारण ही जेवढी मी बडबड केली ती नोट्समध्ये लिहिताना फार काही लाईन्समध्ये माझ्या मते कम्प्लीट होईल. पण तरी सुद्धा तुम्ही लेक्चर परत ऐका आणि जे मी अगोदर जे बारकावे सांगितले ते परत एकदा स्वतःला समजून सांगा. उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया ऍक्च्युअली रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइडमध्ये काय होतंय. ओके, धन्यवाद.